बघा हे कशासाठी पेटवत आहे हे तुम्हाला पूर्णपणे सांगत आहे. व्हिडिओ पूर्णपर्यंत पूर्ण बघून घ्या, नंतर मी तुम्हाला कळेलच. तर नमस्कार मंडळी, तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आम्ही शेतामध्ये आलो आणि आता हे बरसातीच्या कामाची नवीन प्रकारे प्रोसिजर चालू झाली आहे. म्हणजेच आता उन्हाळी हंगाम झालेला आहे. आता बरसातीच्या वेळेस आम्हाला इथे धान भरणीसाठी परा वगैरे भरायच्या आहे. त्यासाठी ह्या सगळ्या आम्ही बांध्यामधली तणीस पेटवत आहोत. तर इकडे बघा पूर्ण इकडे तणीस पेटत आहे आणि ते आम्हाला पराठण पण करायची आहे शेतामध्ये त्याच्यामध्ये. तर तुम्हाला ते तिकडे समोर दाखवत आहे. तर बघू शकाल पूर्ण आम्ही शेतातले हे सगळे तणीस पेटवत आहोत. इकडे पण पेटत आहे. तर अशा प्रकारे चला. पूर्ण मशीनद्वारे आम्ही धान कापलेला आहे बांध्या इथला. आणि इकडे पण. आणि आता हे जे तणीस आहे ते पूर्ण आम्हाला पेटवायची आहे. तिकडे पण पेटतच आहे. आता शेतीचे कामं बरसातीचे चांगल्या प्रकारे चालू होणार आहेत. तोपर्यंत आपण बरसातीच्या अगोदर सगळे शेतीचे जे काही धुरे कापणी वगैरे हे सगळं हे ते पण तणीस वगैरे पेटवणी सगळ्या काट्या कुट्या रेचणी वगैरे सगळ्या गोष्टी अगोदरच करून ठेवावं लागते. कारण की पाणी पडल्यानंतर काहीच मग वेळ नाही भेटत, कारण मग तुरी लावणीची वेळ होते. पाणी जर पडला तर मग काहीच कचरा पेटू शकत नाही. अशा प्रकारे आहे शेतीचे कामं. बघू शकता इकडे पण तणीस पेटत आहे. चला इकडे चला. हो इकडे, अगं इकडे ये. हो हे बघा पूर्ण तणीस वगैरे सगळं पेटत आहे. आणि तुम्हाला हे असं दाखव. हे सगळे तणीस पेटवून झाल्यानंतर धुरे वगैरे साफ करायचे आहेत. मग परा वगैरे भरायचे आहे. बघा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर सांगा, कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.